या वसई विरारमध्ये जी उद्याची पिढी घडणार आहे त्या पिढीला जे शिक्षण मिळालं पाहिजे त्या शिक्षणाचीच वाताहत आहे। आपण पेलार हायवे जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी आहोत। या आवारामध्ये जिल्हा परिषदेची 10वी पर्यंतची शाळा होती। त्या शाळेच्या इमारतीचं निष्कासन करण्यात आलं आहे। ती इमारत धोकादायक ठरली। वसई विरार महापालिकेने त्या इमारतीचं निष्कासन केलं। अशा साधारण अनेक जिल्हा परिषदेच्या इमारती कोणत्याही क्षणी पडतील अशी स्थिती आहे। काही जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत। या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं भविष्य प्रचंड अडचणीत आहे। नाना ठिकाणी वर्ग भरतायत, त्यांना व्यवस्थित शिक्षण मिळत नाही। अशीच वसई विरार महापालिकेतल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणाची अवस्था आहे। वसई विरार महापालिका शिक्षण उपकर वसूल करते। साधारण 1500 ते 2000 रुपयाचा शिक्षण उपकर प्रत्येक करदाता वसई विरार महापालिकेला देतो। गेली 16 वर्ष या शिक्षण उपकराचं वसई विरार महापालिकेने केलं काय याचं उत्तर शून्य आहे। राज्यकर्ते यावर बोलत नाही, कारण हा शिक्षण उपकर काही ठेकेदार राज्यकर्ते नाना मार्गाने लुटतायत। आता आपल्याकडे मत मागायला येणाऱ्या राज्यकर्त्यांना आपण विचारलं पाहिजे, माझ्या मुलाच्या शिक्षणाचं भविष्य काय आणि शिक्षण उपकराचं आपण काय करताय हे प्रश्न आपण विचारलात तरच आपल्याला आपल्या शिक्षणाचा हक्क मिळेल।